सगळेजण जाऊन करंगळ्या कापून, कोणी अंगठे कापून रक्ताचा त्या ठिकाणी त्या अभिषेक करतं. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आणि हत्याकांड वरती कुणी चर्चा करणार नाही. त्या ठिकाणी गॅसला तुटवडा झाला याच्यावर कोणी चर्चा करणार नाही. गुजरातला एक जण रांगेत उभा राहिलेला अटॅकने खाली येऊन पडून मेला, त्याची कुठेही बातमी नाही. ही जी स्थिती आहे सध्या देशासमोरची बहुजनांच्या संदर्भातली, अन्याय अत्याचाराच्या संदर्भातली, ही खूप व्यापक आहे आणि खूप गंभीर आहे. याच्यावरती सतर्क करण्यासाठीच मी बाहेर पडलोय. नमस्कार, एम.एस. मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी टेंभुर्णी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे. ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खऱ्या अर्थाने जे चळवळ आहे ते शहरी भागामध्ये कमी झालेले आहे आणि पहिल्यापासून जर आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून जर बघितलं तर खरी चळवळ हे ग्रामीण भागामध्ये अजून जिवंत आहे आणि शहरामध्ये तर काय सांगायची विचारायची सोयच नाही. अशा पद्धतीनं माळेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर इथे छोटंसं गाव असणार आहे. या गावामध्ये या शाखेचे उद्घाटन सोहळा होते, शाखा संपन्न होते. दीपकभाई काय सांगाल? आज जर बघितलं तर देशामध्ये, राज्यामध्ये कुठेतरी चळवळ कमी पडताना दिसते आणि आपल्या याचाच भाग म्हणून आपण या माळेगावमध्ये शाखेचं ओपनिंग होतंय. या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे? जिल्ह्यात नागरिकांना किंवा युवांना काय मार्गदर्शन असणार आहे? चळवळ ही संपलेली नाहीये, त्याचे फक्त एक दिशा बदललेली आहे. एक आधुनिक चळवळ म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ती सुरू आहे. परंतु त्यामुळे ग्रामीण भागातले जी काही चळवळ आहे ती रस्त्यावरची जी चळवळ आहे ती दिसत नाहीये आणि माझा तो प्रयत्न आहे की ती चळवळ जिवंत राहिली पाहिजे. आज आधुनिक काळ असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली की चळवळ संपली असा जो काही एक नवा उद्देश तयार झालाय, त्याला मी कायमस्वरूपी त्याच्या विरोधात उभा राहिलो की बाबा आपण रस्त्यावर उतरणारे लोक आहोत, ग्रामीण भागामध्ये लढणारे लोक आहेत आणि ते माळेगाव जे आहे ते एक वैचारिक गाव आहे. मोठ्या प्रमाणात समाज त्या ठिकाणी राहतो आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मला एक वेगळी आस्था आहे. ते माझ्या अनेक आंदोलनामध्ये आमचे जे काही आप्पा गायकवाड आहेत, तुकाराम आप्पा गायकवाड, ते सक्रिय सहभागी झालेले आहेत. मग फलटणला मी संपदा मुंडेचं आंदोलन केलं होतं, तिथं सुद्धा ते आले होते. महारवतन जमीन, गायरान जमीन या संदर्भात त्यांच्या भूमिका माझ्यासोबत राहिलेल्या आहेत आणि पुण्याला येऊन त्यांनी भेटून माझ्या गावात आलं पाहिजे अशा पद्धतीचा त्यांनी आग्रह धरला आणि खऱ्या अर्थाने इथं बामशेपची चळवळ सुद्धा मोठी आहे. आमचे महेंद्र सोनवणे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी काम चांगलं आहे. म्हणजे वैचारिक भाग आहे माढा तालुका, क्रांतीचं ठिकाण आहे आंबेडकरी चळवळीचं. त्याला आता एक आधुनिकपणे नव्याने जोमाने उभा करण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी ही माझा पहिला दौरा आहे आणि येणाऱ्या काळात मी सातत्याने येत जाणार आहे. आणि राज्यात आणि देशात अन्याय अत्याचाराच्या घटना घडतायत. मोठ्या प्रमाणात शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. जागतिक पातळीवरती युद्धाचं जे काही वातावरण आहे त्यातून गॅस तुटवडा सुरू झालाय, त्याचा बँकेवर परिणाम होणार आहे. येणाऱ्या काळात ऊर्जा, जे सिस्टमवर आणि यंत्रणेवरती जिवंत आहे ते कोलॅप्स होऊन पूर्ण बहुजनच धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर त्या सगळ्या प्रक्रियेला तोंड देण्यासाठी आता आपल्या घटकांना जागं केलं पाहिजे, तरच त्याचं अस्तित्व टिकणार आहे. म्हणजे आजची लढाई ही अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे. मग त्याच्यामध्ये बहुजन समाजाचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेलं आहे. एकंदरीत या सगळ्या मुद्द्यावरती आम्ही भूमिका घेऊन लढतोय. सर, आपण जर पाहिलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष आत्ताच पाहिलंय, पण यातून आपलं काम एक अति उत्कृष्ट आहे. तर हे काम करत असताना युवा पिढीनं संघटित झालं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? जास्त करून युवा पिढीचीच आज गरज आहे देशाला. नाही, संघटित आहे. माझ्या माध्यमातून मी संघटित करतोय. युवा पिढी ही जागरूक झालेली आहे, लढत आहे आपापल्या परीने. असं नाही म्हणता येत की ती संघटित नाहीये, संघटित आहे. म्हणूनच आज रोहित यमुल्ला सारखं जे उदाहरण आहे की 14 वर्षापूर्वी त्याची संस्थात्मक हत्या झाली आणि त्याने जे लेटर लिहिलं होतं त्याच्यामध्ये हे माझं बलिदान आहे, ही जी काही व्यवस्था आलेली ती संविधान बदलण्यासाठी आलेली आहे. तो स्कॉलर होता, युवा होता. त्याचं जर बलिदान गेलं नसतं तर या देशात संविधान बचावचा नारा कुणीच दिला नसता. म्हणजे एक युवकाला स्वतःचं बलिदान संविधान वाचवण्यासाठी द्यावं लागलं. त्याच्यामुळे आज जी काही चळवळ ती युवकांच्या खांद्यावरची आणि आधुनिकपणे तो लढतोय, मोठ्या प्रमाणात लढतोय.
म्हणूनच हे संविधान बदलू शकले नाही. अन्यथा आतापर्यंत यांनी संविधान बदललं असतं, मनुस्मृती जिवंत केली असते. परंतु तरुण लढतोय, एकजुटीने लढतोय, आम्ही त्यांना एकजूट करतोय. मी आशावादी आहे, निराशावादी बिलकुल नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे पॉझिटिव्ह आहेत, आशावादी आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला निराशा कधीही येत नाही. त्याच्यामुळे बाबासाहेबांचे विचार कायम जिवंत असतात. कधीही वाचायला घ्या. ते तुम्हाला एकदम आजच्या परिस्थितीला जसे साजेसे पाहिजे तसेच असतात. त्याच्यामुळे ते विचार कधीही तरुण असेल किंवा चळवळ असेल याला संपू देणार नाही. आणि म्हणून हे आजची जी काही आपल्या पुढचे संकट आहेत त्याला जर ठामपणे कोण उभा असेल तो आजचा आंबेडकरी युवा आहे. मी तर हे म्हणतो की आंबेडकरी युवकांमुळेच आज देशाचं संविधान जिवंत आहे आणि देशाचं अस्तित्व सुद्धा टिकलेलं आहे. सर, आतापर्यंत आपल्या शाखा राज्यामध्ये असतील किंवा देशामध्ये किती ठिकाणी झालेल्या आहेत आणि कितवी शाखा आहे? नाही, अशा मोजलेल्या नाहीत शाखा, पण 36 जिल्ह्यामध्ये माझं संघटन आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये संघटन आहे, गावागावामध्ये संघटन आहे. गुजरातच्या सुरत पर्यंत संघटन आहे, मध्य प्रदेशच्या बुरानपूर पर्यंत संघटन आहे, इकडं तेलंगणापर्यंत संघटन आहे, बीदर पर्यंत संघटन आहे, निपाणी बेळगाव पर्यंत संघटन आहे. म्हणजे 4 राज्याच्या बॉर्डरला जिथं जिथं मोठ्या प्रमाणात मराठी बोलली जाते तिथपर्यंत माझं संघटन आहे. मी फिरतो, मी घरी कधीही नसतो, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढतो आणि अनेक वेळा संस्थात्मक रचनात्मक काम जे आहे ते माझ्याकडून राहून जातं. कारण माझ्याकडं महत्वाचं आहे की तात्काळ समाजाला मदत कशी होईल आणि त्याच्यामुळे त्या धावपळीत माझ्याकडून आकडेवारी लिहिणं राहून जातं. पण एवढं मात्र खरं आहे की जर आकडा काढला तर सर्वात मोठं तरुणांचं संघटन आज राज्यभर उभं आहे आणि अनेक ठिकाणी शाखा आहेत. मी स्वतः जाऊन त्या शाखा ओपन करतो आणि प्रत्येकाशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो. सर, आता जर पाहिलं तर बहुजनावरती अन्याय अत्याचार वाढत आहेत आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी आपली चळवळ सक्षम आहे. आपल्या माध्यमातून येथील अन्याय अत्याचार होण्यासाठी काय दक्षता घेणार आहात का किंवा काय मार्गदर्शन असणार आहे? नाही, अन्याय अत्याचार वाढत चाललाय आणि सगळ्यांनी एकजूट झाल्याशिवाय आता पर्याय नाहीये. अन्याय अत्याचाराच्या विरोधात व्यापक पॅन्थर सारखा 1972 सारखा लढा दिल्याशिवाय आता आपलं अस्तित्व टिकणार नाही. कारण बहुजन मोठ्या मोठ्या ट्रॅपमध्ये आहे. तुम्ही जर बघितलं असेल की आजच अधिवेशन मध्ये सकाळी जी काही घटना घडली, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्या ठिकाणचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या कार्यकर्त्यांना काहीतरी पोलिसांनी चुकीची वागणूक दिली म्हणून तिथल्या एसपीचं निलंबन झालं. आणि निलंबन कुणी केलं तर नीलमताई गोरे यांनी केलं. यांना प्रश्न विचारतोय, बहुजनांना मी सतर्क करतोय की अनुष्का पाटोळे ही मातंग समाजाची मुलगी त्या ठिकाणी मारली गेली, तिच्यावरती आज अधिवेशनात डिबेट झालं नाही. त्या पीडित शंभूराजे देसाई असेल, मंत्री असेल, सत्ताधारी असेल तर डायरेक्ट एसपी निलंबन होतोय. केवळ एसपीनी त्यांना अरेरावीची भाषा केली असेल. पण मी प्रश्न विचारतोय की सोमनाथ सूर्यवंशीचं काय चुकलं होतं? केवळ संविधान हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीला जेलमध्ये पोलिसांनी मारून टाकलं असा कोर्टाचा अहवाल सांगतोय, असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय. तरी सुद्धा आज 1.5 वर्ष झालं सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला न्याय मिळत नाही आणि या घटनेत शेकडो पोलीस आहेत, त्यातला एकही अटक झाला नाही. म्हणजे पीडित शंभूराजे देसाई असेल तर एका दिवसात एसपीचं निलंबन होतं. हा तोच एसपी तुषार दोशी नावाचा जो संपदा मुंडेच्या केसमध्ये होता. म्हणजे संपदा मुंडे ही बहुजनाची मुलगी मारली गेली, क्रूरपणे तिच्यावरती अत्याचार झाला, त्या ठिकाणी एसपीचं निलंबन झालं नाही. पण या देसाईच्या संदर्भात नीलमताई गोरेंनी मोठा स्टँड घेतला. म्हणजे अधिवेशनात आपली ताकद नाही, संसदेत आमचा आवाज नाही, राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्ही आज तेवढं पाहिजे तेवढ्या ताकदीने उभा नाहीत. अशा वेळी बहुजन मोठ्या प्रमाणात संकटात आहे. आकांक्षा गायकवाड 8 दिवसापूर्वी नांदेडला तिला फाशी देऊन मारलं गेलं, अनुष्का पाटोळेला मारलं गेलं. आमचा सागर शेजवळला 10 वर्ष झालं तरी न्याय नाही. खर्ड्याच्या नितीन आगेला न्याय नाही. संतोष देशमुखचं हत्याकांड आपण बघितलं. हे बहुजनांचे हत्याकांड आणि याच्यावरती चर्चा नाही, आरोपीला कोणती शिक्षा नाही, एकही उदाहरण नाही की त्याच्यामध्ये इमिडिएट कुणाला फाशी झाली. आता खैरलांजीमध्ये जर फाशी झाली असते तात्काळ आरोपीला तर आज जे काही सामाजिक न्याय मंत्री म्हणतायत की अॅट्रॉसिटी ऍक्टचा गैरवापर होतोय किंवा अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये आता आरोपींना अटक होणार नाही,
तर हे बोलण्याची वेळ झाली नसते ना. तर तुम्ही आमचे जे काही मुद्दे पडलेत त्याच्या किती घटनेमध्ये तुम्ही न्याय दिलाय, ते एकाही घटनेत न्याय दिलेला नाही. देशाचा अॅट्रॉसिटी ऍक्टचा शिक्षेचा जो काही रेशिओ आहे तो फक्त 28% आहे. तो 70% कधी होणार आहे? अॅट्रॉसिटी ऍक्ट साठी विशेष न्यायालय कधी उभा राहणार आहेत? त्याच्यामुळे आमचे प्रश्न तर पटलावरच नाहीत. मध्येच कोणता तरी अशोक खरात उठतो, त्याचं काहीतरी प्रकरण पुढे येतं, महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याच्यात अडकलेला असतात आणि अशा अध्यक्ष आहेत की त्या पाय धुतायत. तो जो काय अशोक खरात आहे तो अनेक महिलांचं शोषण करतोय आणि त्याला सगळ्या मंत्र्यांचं बळ आहे. त्या ठिकाणी सगळेजण अमित शहा पासून सगळ्यांसोबत फोटो निघतो. म्हणजे एकीकडे आम्ही शिक्षणावरती खर्च करतोय. आमच्या मुलांना सांगा ना तुम्ही, सगळेच गोंधूच व्हा, अशीच अवस्था झाली. 500 कोटी रुपये कशाला म्हणतात? सरकार इमिडिएट 30-35 लाख लिटर पाण्याची स्पेशल पाईपलाईन त्याला टाकते. विश्वस्त म्हणून मोठं मंदिर उभं राहतं आणि सगळेजण जाऊन करंगळ्या कापून, कोणी अंगठे कापून रक्ताचा त्या ठिकाणी त्या अभिषेक करतं. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आणि हे सगळं प्रश्न निर्माण करायचे. याच्यामध्ये दलितांचे हत्याकांड वरती कुणी चर्चा करणार नाही. त्या ठिकाणी गॅसला तुटवडा झाला याच्यावर कोणी चर्चा करणार नाही. गॅसला 4 वाजल्यापासून लोक रांगेत आहेत, पोलिसांच्या बंदोबस्तात आहे. त्या ठिकाणी गुजरातला एक जण रांगेत उभा राहिलेला अटॅकने खाली येऊन पडून मेला, त्याची कुठेही बातमी नाही. तर एकंदरीत ही जी स्थिती आहे सध्या देशासमोरची, बहुजनांच्या संदर्भातली, अन्याय अत्याचाराच्या संदर्भातली, ही खूप व्यापक आहे आणि खूप गंभीर आहे. याच्यावरती सतर्क करण्यासाठीच मी बाहेर पडलोय, बहुजनाला जाग करणार आणि हे जे काही वेगवेगळे ट्रॅप आमच्यावरती राबवले जात आहेत त्याच्यापासून हुशार करण्याचं काम मी बहुजनांना या माध्यमातून करणार आहे. धन्यवाद सर. थँक्यू.